श्री गुरुदेव दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित आणि मंगलमय रूप. ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा अद्वितीय संगम असलेल्या दत्तात्रयांच्या प्रतिमेत अनेक प्रतिकात्मक गोष्टी दिसतात. जसे की मागे उभी असलेली गाय, आसपास असणारे 4 श्वान, हातातील कमंडलू, त्रिशूल, डमरू या प्रत्येक गोष्टीचा एक खास अर्थ आहे. चला तर भक्तवत्सल दयामूर्ती श्री दत्तगुरूंच्या कुटुंबाचा भावार्थ जाणून घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्तीचा अवतार भक्तवत्सल दिगंबरा. दत्तगुरू म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय देवता मानली जाते. भगवान दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे रूप. ब्रह्मदेव ज्ञान स्वरूप, श्री विष्णुदेव वात्सल्य स्वरूप, तर शिव वैराग्य स्वरूप आहे. या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप म्हणजे श्री गुरुदेव दत्त. आपण जेव्हा दत्त माऊलीचा फोटो पाहतो तेव्हा आपल्याला त्यांच्या आसपास काही खास गोष्टी नेहमी दिसतात. दत्तगुरूंच्या मागे दिसणारी गाय, समोर असणारे 4 श्वान, माऊलींच्या खांद्यावर असणारी झोळी, त्रिशूळ अशा अनेक गोष्टी म्हणजे श्री दत्तगुरूंचे कुटुंब मानले जाते. या प्रत्येकाचा खास अर्थ आहे, त्याबद्दलच मी हा व्हिडिओ बनवला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत भक्तगण दत्तगुरूंची भक्ती करतात, त्यांचे कायम स्मरण करतात. दत्तगुरूंचा फोटो पाहिला असता त्यांच्या सभोवताली काही खास गोष्टी नेहमी दिसतात. तो दत्तगुरूंचा परिवार असून त्याचा भावार्थ पुढील प्रमाणे मी सांगणार आहे. दत्तगुरूंच्या मागे गाय नेहमी दिसते. श्री दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू याचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे ते सर्व देते, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. दत्तगुरू हे करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत, म्हणूनच त्यांच्यासोबत गाय दाखवली जाते, जी सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करते. ती गाय म्हणजे पृथ्वीचा अंश मानला जातो. ज्याप्रमाणे पृथ्वी सर्व जीवांचा भार वाहते, त्याचप्रमाणे गायीमध्ये मातृत्व देखील असतं आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या फोटोत गाय देखील असते. दत्तगुरूंच्या प्रतिमेत दिसणारे 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. ते वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. श्वान म्हणजे कुत्रा, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जागरूकतेचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा आहे की श्वान आपल्या स्वामीप्रती कायमच निष्ठावान आणि विश्वासू असतो. ज्याने आपलं पालनपोषण केलं त्या स्वामीशी प्रामाणिक राहणे श्वानाचा गुणधर्म आहे. श्वानाप्रमाणेच आपण देखील आपल्या गुरूंवर विश्वास ठेवावा, हाच संदेश यातून दिला जातो. म्हणून 4 श्वान हे दत्तगुरूंच्या आसपास असतात. औदुंबर वृक्ष. दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेला औदुंबर वृक्ष म्हणजे श्री दत्तात्रयांचे पूजनीय रूप आहे. या वृक्षात दत्ततत्व अधिक असते. औदुंबर अर्थात उंबर. वृक्ष नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देतो. जिथे दत्तगुरू तिथे औदुंबर वृक्ष आणि जिथे औदुंबर तिथे दत्तांचा निवास असे मानले जाते. औदुंबराला दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान आहे. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते. झोळी. दत्तगुरूंच्या खांद्याला नेहमी आपल्याला एक झोळी दिसते. झोळी म्हणजे अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार नष्ट होतो असा त्याचा अर्थ आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू नेहमी संन्यासी व्यक्तीसोबत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे, कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन आहे. त्याचबरोबर कमंडलू म्हणजे ज्ञान आणि अमृत प्रदान करणारे पात्र असा देखील घेतला जातो. म्हणून तर ते कायम गुरुस्थानी आहेत. त्रिशूळ आणि डमरू. दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्तींचा अवतार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे रूप म्हणजे दत्तगुरू. त्यामुळे दत्तात्रयांच्या हातातील त्रिशूळ आणि डमरू म्हणजे शंकरांचे प्रतीक मानले जाते. शंख आणि चक्र. दत्तगुरूंच्या हातात असणारे शंख आणि चक्र म्हणजे भगवान श्री विष्णूंचे प्रतीक मानले जाते. दत्तगुरूंच्या पादुका. हिंदू देवतांमध्ये दत्तगुरूंच्या पादुका खास करून पाहायला मिळतात. या पादुकांचे देवळात अथवा घरी विशेष पूजा केली जाते.
असे मानले जाते की पादुकांमध्ये एक प्रकारे निर्गुण तत्व असते. त्यामुळे भक्तांच्या देहाची शुद्धी होऊन अहंकार नष्ट होतो. भक्तगण निर्गुण रूपाशी म्हणजे श्री दत्तगुरूंच्या तत्वांशी एकरूप होतात. शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे. जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याला मी सहाय्य करेन. आता दत्त महाराजांना शरण येणाऱ्यात भक्त मंडळी तर कायम होती, आहेत आणि भविष्यातही असतील. पण अभक्ताने जर शरण येऊन प्रार्थना केली तर भक्त हा प्रीतीने अर्थात प्रेमाने प्रार्थना करतो, पण त्याचबरोबर द्वेष अथवा भीतीने एखाद्या अभक्ताने प्रार्थना केली तरी श्री दत्त महाराज कृपा करतातच. श्री स्वामी समर्थ.